जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा 375वा वर्षपूर्ती सदेह वैकुंठ गमन सोहळा अर्थात बीज सोहळा आज देहू नगरीमध्ये पार पडतोय। त्यासाठी लाखो वारकरी देहूमध्ये दाखल झालेले आहेत। संपूर्ण देहू नगरी विठू नामाच्या जयघोषात दुमदुमून गेली। पहाटे काकड आरती अभिषेक पार पडला। 9 वाजता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पहिला जगद्गुरू संत तुकाराम महाराज पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे आणि त्यानंतर 10:30 वाजता मुख्य मंदिरातून पालखी प्रस्थान होणार आहे। 12 वाजता जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा वैकुंठ गमन सोहळा पार पडेल। आपण पाहतोय अनेक भाविक आणि अनेक वारकरी देहूमध्ये दाखल झालेले आहेत। दिंड्या सुद्धा आलेल्या आहेत आणि अखंड हरिनामाचा जयघोष देहूमध्ये सध्या सुरू आहे। 12 वाजता वैकुंठ गमन सोहळा पार पडणार आहे आणि त्यामुळे देहू नगरी भाविकांनी दुमदुमून गेलेली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुरस्कार दिला जाणार आहे आणि 12 वाजता संत तुकाराम महाराज यांचा वैकुंठ गमन सोहळा संपन्न होणार आहे। जगद्गुरू संत तुकाराम महाराज पुरस्कार देऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सन्मानित केले जाणार आहे।